आनंद करा, कारण तुमचा तारणारा त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे। एकाकी राहणाऱ्यांनो आनंद करा, तुमच्यासाठी इम्मॅन्युएल, आमच्या सन्निध देव जन्माला आलेला आहे। पापी लोकांनो आनंद करा, कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारणारा जन्माला आलेला आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगात ख्रिस्ताच्या द्वारे धन्यतेचा उदय झाला। जगात ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे एका वेगळ्याच अद्भुत आणि अलौकिक आशेचा त्या ठिकाणी जन्म झाला। आणि म्हणून नको चुकीचं शिक्षण कळत न कळत तरुणांच्या अंतःकरणावर बिंबवण्याची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार होते। प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांभाळा, एकाकीपणामध्ये आहात, ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये येणं गरजेचं आहे। डार्कनेस मध्ये आहात, ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये येणं गरजेचं आहे। कुणाची तरी सहभागितेमधून तुटलेला आहात, कुटुंबाच्या सहभागितेमधून तुटलेला आहात, पती पत्नीच्या सहभागितेमधून तुटलेला आहात, लेकरांच्या सहभागितेमधून तुटलेला आहात, परिवाराच्या सहभागितेमधून तुटलेला आहात, मंडळीच्या सहभागितेमधून तुटलेला आहात। प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आज या नाताळाला तुम्हाला आणि मला सांगते, आज भिवू नकोस। जगाची परिस्थिती कठीण होत आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटल्या काळाची चिन्ह येत आहेत। मनुष्याच्या अंतःकरणातली प्रीतीची भावना, प्रेमाची भावना लोप पावत आहे। ज्या जगाला ख्रिस्ताने प्रेमाने जिंकलं, ते जग प्रेमासाठी आज सुचलेलं आहे। आनंद करा, कारण तुमचा तारणारा त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे। एकाकी राहणाऱ्यांनो आनंद करा, तुमच्यासाठी इम्मॅन्युएल, आमच्या सन्निध देव जन्माला आलेला आहे। पापी लोकांनो आनंद करा, कारण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तारणारा जन्माला आलेला आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगात ख्रिस्ताच्या द्वारे धन्यतेचा उदय झाला। जगात ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे एका वेगळ्याच अद्भुत आणि अलौकिक आशेचा त्या ठिकाणी जन्म झाला। आणि धरतीचं चुंबन घेतलं, हेवन किस्ड द अर्थ, स्वर्गाने धरतीचं चुंबन घेतलं, परमेश्वराने मनुष्याची भेट घेतली। तो जॉन्सन नावाचा देवाचा एक लेखक त्या ठिकाणी म्हणत असताना तो म्हणतो, नाताळामुळे प्रत्येक वेळेस माझ्या जीवनामध्ये काही ना काहीतरी स्थित्यंतर होत गेलं, काही ना काहीतरी बदल माझ्या जीवनामध्ये होत गेला। एक आणि एकच गोष्ट, आणि ती म्हणजे ख्रिस्ताचा जन्म। एकच गोष्ट, त्या अद्भुत अलौकिक नाही बोलवत, तर नाताळात मी स्वतः माझ्या ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात बोलवतो। नाताळ हा फार आगळा वेगळा आहे हो प्रियांनो। ख्रिस्त जन्मोत्सव हा वेगळा आहे। ख्रिस्त जन्मोत्सव हा दुकानात नाही, तर देवाच्या वचनात आहे। ख्रिस्त जन्मोत्सव हा कपड्यात नाही, तर ह्या असणाऱ्या तारणाच्या वस्त्रात आहे। आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या नाताळाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, नाताळ आम्हाला स्वार्थीची जबाबदारी विश्वासूपणे पार पाडण्यास सांगतो। ख्रिस्त जन्मोत्सव किंवा नाताळ म्हणजे आमचं सर्वस्व त्याला समर्पित करण्याचा सण आहे। जर आम्ही या नाताळाकडं, ह्या असणाऱ्या ह्या ख्रिस्त जन्मोत्सवाकडे जर बारकाईनं बघितलं प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, या ख्रिस्ताचा